आपण कोरोनाचं ते कठीण संकट विसरलो आहोत का? कदाचित नाही. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जे वक्तव्य केलंय ते ऐकून संपूर्ण देश चिंतेत पडला आहे. हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं. अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है. पण हे नक्की कशासाठी? सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात आर्थिक आणि संसाधनांची ओढाताण होण्याची शक्यता आहे. इंधनाची टंचाई, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आधीच पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. भारतात अजून अशी परिस्थिती नसली तरी खबरदारी म्हणून मोदींनी देशाला सतर्क केलंय. ऊर्जेची बचत करण्यासाठी पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम किंवा इतर निर्बंध लागू होऊ शकतात का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पंतप्रधान आज रात्री देशाला संबोधित करणार आहेत. या भाषणात काही मोठे निर्णय किंवा घोषणा होण्याची ही शक्यता वर्तवली जाते. कोविडचं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो, कारण तो काळ सर्वांसाठीच खूप कठीण होता. पण आता खरा ट्विस्ट असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांचा युद्धविराम दिला आहे आणि एलपीजीचा आणि क्रूड ऑइलचा साठाही सुरळीत सुरू आहे. मग मोदीजी देशाला नक्की कशा संदर्भात संबोधित करणार आहे, ही भीती आणि उत्सुकता दोन्ही आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? देशावर खरंच पुन्हा तशी वेळ येऊ शकते का, की ही फक्त खबरदारी म्हणून दिलेली सूचना आहे? तुमचं मत कमेंट मध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.